श्री स्वामी समर्थ. मराठी राशी भविष्य परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण या आठवड्यात सर्व गोष्टी चांगल्या होतील. पैसा येईल, प्रगती होणार एवढ्यावरच थांबणार नाही, तर या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही नवीन गोष्टी घडू शकतात. परंतु नंतर तुमच्या लक्षात येईल की अरे, या गोष्टींपासून तर आपण खूप काही करू शकलो असतो. तर ती गोष्ट कोणती आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. विशेषतः 26, 27 आणि 29 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला नेमके कोणते संकेत मिळणार हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, ज्या गोष्टीवर आपले नियंत्रण नाही त्या गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे त्याची पकड कायम ठेवावी. सध्याच्या ग्रहस्थितीनुसार शनी मीन राशीमध्ये, गुरु कर्क राशीमध्ये, राहू कुंभ राशीमध्ये आणि केतू सिंह राशीमध्ये आहे. सध्या तुमच्याशी राहूचा संबंध असल्यामुळे मनात एकाच वेळी अनेक विचार निर्माण होऊन गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. काहीतरी नवीन करावेसे वाटते, परंतु दुसऱ्या दिवशी ते करण्याची इच्छा राहत नाही. एखाद्या व्यक्तीवर भरपूर विश्वास ठेवावासा वाटतो, परंतु दुसऱ्या दिवशी मनात शंका येते की खरंच तो व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखा आहे का. एखाद्या विषयाच्या बाबतीत पक्का निर्णय घ्यावासा वाटतो, परंतु त्याचवेळी दुसरा विचार येतो की दुसरा पर्याय डोक्यात येतो. अशा प्रकारची मानसिक अवस्था तुमची सध्या आहे आणि ती तुम्हाला कमजोर करू शकते. आणि मग आपल्याला खरोखर काय हवं आहे की हा फक्त क्षणिक विचार आहे हे ओळखणं या कालखंडात गरजेचं आहे. म्हणून या आठवड्यात एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा की प्रत्येक नवीन गोष्ट म्हणजे संधी मिळाली असे माना नसते. काही गोष्टी फक्त तुमचे लक्ष विचलित करण्यासाठी सुद्धा येत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवावी. या आठवड्यात काही कामे हळूहळू मार्गी लागताना दिसतील, तर काही कामाच्या बाबतीत थोडा धीर ठेवावा लागेल. विशेषतः नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक व्यवहारामध्ये घाईघाईने निर्णय घेतल्यापेक्षा योग्य निर्णय घेतलेला महत्त्वाचा ठरेल. यामध्ये तुम्हाला कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीचे सुद्धा सहकार्य मिळू शकते, परंतु तुमच्या बोलण्यातून कधीकधी एखादा गैरसमजसुद्धा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शब्द जपून वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अचानक एखादा प्रवास घडेल. तो नोकरी, व्यापार किंवा इतर कारणाने सुद्धा असू शकतो. या प्रवासादरम्यान तुमची एखाद्या अनोळखी व्यक्तीशी थेट ओळख होईल आणि तो व्यक्ती तुमचे काम, तुमचा स्वभाव बघून तुम्हाला मोठी मदत करेल. पुढे या व्यक्तीची आणि तुमची घट्ट मैत्रीसुद्धा होईल आणि ही मैत्री तुम्हाला दीर्घकाळ फायदा देणारी, मदत करणारी ठरेल. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. मागील काही दिवसांपासून एखादे काम रखडलेले असेल व त्या कामाची वरिष्ठांना तुमच्याकडून अपेक्षा असेल, तर ते काम या आठवड्यात पूर्ण करण्याची तुम्हाला भरपूर संधी मिळेल. ऑफिसमध्ये तुम्ही केलेल्या कामाकडे वरिष्ठांचे लक्ष जाऊ शकते. तुम्ही केलेले एखादे चांगले काम तुमची प्रतिमा मजबूत करू शकते. मात्र ऑफिसमधील इतर सहकाऱ्यांशी उगाच वादविवाद करू नका असा सल्ला देण्यात येतो. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो आणि जर अशी संधी मिळाली असेल तर त्याची आधी शहानिशा करावी. ती कितपत खरी आहे की खोटी आहे याची सखोल चौकशी करावी. नवीन नोकरीत पगार किती मिळेल, पुढे पगारवाढ होईल की नाही, काम कोणते करावे लागेल हे आधी तपासा आणि नंतर निर्णय घ्या. घाईघाईत निर्णय घेऊ नका. आणि जे लोक नवीन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवावे. एकाच ठिकाणी अर्ज करून थांबण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न केले तर फायदा होऊ शकतो. व्यवसायासाठी हा काळ मिश्र स्वरूपाचा आहे. व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात किंवा आधीच्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची क्वालिटी चांगली असेल तर हळूहळू त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. मात्र मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्या. केवळ दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करू नका. भागीदारीच्या व्यवसायात असणाऱ्यांनी हिशोब क्लिअर ठेवावेत. पैशाची देवाणघेवाण, मालाची देवाणघेवाण तसेच कोणत्याही ॲग्रीमेंट संबंधी कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्यावेत. आठवड्यात व्यवसायात मोठा बदल करण्यापेक्षा सध्या जे सुरू आहे त्या कामाकडे लक्ष दिले असता जास्त फायदा होऊ शकतो. आर्थिक बाबतीत हा आठवडा तुम्हाला नियोजन शिकवणारा, उत्पन्नाचा मार्ग सुरूच राहील, पण त्याचवेळी अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो. घरगुती वस्तू, प्रवास, मुलांचे शिक्षण किंवा इतर आवश्यक कारणांमुळे खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातात पैसा आला की लगेच खर्च करण्यापेक्षा थोडी बचत बाजूला काढावी. ज्यांचे पैसे एखाद्या व्यक्तीकडे अडकलेले आहेत त्यांनी ते परत मिळवण्यासाठी शांतपणे पाठपुरावा करावा. रागाने बोलण्यापेक्षा स्पष्टपणे व्यवहार करणे अधिक योग्य ठरेल. कर्ज किंवा मोठ्या आर्थिक जबाबदारीशी संबंधित निर्णय घेताना घाई करू नये.
कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा बऱ्यापैकी चांगला राहील. घरातील एखाद्या व्यक्तीच्या कामगिरीमुळे किंवा घेतलेल्या निर्णयामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मात्र तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल आणि ती तुम्ही मनातच ठेवली असेल तर कुटुंबात तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घरातील व्यक्तींशी मनमोकळेपणाने संवाद साधावा असा सल्ला देण्यात येतो. आई-वडिलांची आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांना काय हवं काय नको, याच्या गरजा काय आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावे. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला काही महत्त्वाच्या प्रसंगी उपयोगी पडू शकतो. भावंडाशी एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतो, परंतु हा वाद वाढवण्याची गरज नाही. तुम्ही एक पाऊल मागे घेतले तर परिस्थिती सहज नियंत्रणात येईल. प्रेमसंबंधात असणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या मनात काय आहे ते समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. मात्र जास्तीची अपेक्षा वाढवू नका. प्रेमामध्ये विश्वास आणि संवाद या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. जोडीदारासोबत एखाद्या जुन्या विषयाला घेऊन वाद होऊ शकतात, म्हणून तो विषय पुन्हा पुन्हा काढण्यापेक्षा त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. ज्यांचे प्रेमसंबंध अजूनपर्यंत प्रस्थापित झाले नाहीत त्यांच्यासाठी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत नवीन व्यक्तीशी परिचय होण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या मनात आपल्याविषयी काय आहे हे बघत बसण्यापेक्षा त्याच्या समोरच्या व्यक्तीला तुम्हाला समजून घेण्यासाठी वेळ द्यावा. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. तुमच्या कामाचा ताण घरातील मंडळीवर काढू नका. विद्यार्थ्यांना या आठवड्यात अधिक मेहनत करावी लागेल. एकाच वेळी अनेक विषय हातात घेतल्यापेक्षा रोज ठराविक वेळ प्रत्येक विषयाला द्यावा. कठीण विषय अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करावा. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जुन्या चुका लक्षात घेऊन अभ्यासाची पद्धत बदलण्याची गरज भासू शकते. फक्त वाचण्यापेक्षा स्वतः लिहून सराव केल्यास फायदा होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी सातत्य सोडू नये. एखाद्या परीक्षेत अपेक्षित परिणाम मिळाला नाही म्हणून निराश होण्याची गरज नाही. अभ्यास करण्याची इच्छा असेल परंतु इतर गोष्टींमध्ये लक्ष विचलित होऊ शकते, म्हणून मन एकाग्र ठेवावे व अभ्यासात सातत्य ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी या आठवड्यात घ्यावी लागेल. कामाचा ताण वाढेल, पुरेशी झोप न झाल्यामुळे किंवा सतत विचार करण्याची सवय यामुळे तुम्हाला थकवा जाणू शकतो. वेळेवर जेवण करणे, पुरेशी झोप घेणे आणि शक्य असेल तर दररोज थोडा व्यायाम करणे याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. दिवसभर मोबाईल किंवा कॉम्प्युटरसमोर काम करणाऱ्यांनी डोळ्यांना आणि शरीराला विश्रांती द्यावी असा सल्ला देण्यात येतो. कुंभ राशीच्या प्रिय लोकांनी या आठवड्यात काही घाईने निर्णय घेणे टाळावे. दुसऱ्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नये. रागाच्या भरात एखाद्या व्यक्तीला काही उलटसुलट बोलू नये आणि गरज नसताना अनाठायी खर्च करू नये. या आठवड्यात संयम ठेवणे फार महत्त्वाचे असू शकते. 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट लगेच घालवण्याच्या इच्छा हळूहळू आकार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीला अपेक्षित परिणाम दिसला नाही तरी प्रयत्न सोडू नका. नोकरीत कामाचे कौतुक मिळू शकते. व्यवसायात नवीन संपर्क उपयोगी पडू शकतो. आर्थिक बाबतीत नियोजनाची गरज आहे. कुटुंब संवाद महत्त्वाचा आहे. प्रेमसंबंधात गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य कायम ठेवणे गरजेचे आहे. एकूणच पाहता कुंभ राशीसाठी हा आठवडा स्वतःवर नियंत्रण ठेवून योग्य दिशेने पुढे जाण्याचा आहे. तुम्ही शांतपणे निर्णय घेतले, मेहनत सुरू ठेवली आणि अनावश्यक वाद टाळले तर या आठवड्याच्या शेवटी अनेक गोष्टी पूर्वीप्रमाणे व्यवस्थित झाल्याचे जाणवू शकते. कुंभ राशीच्या प्रिय जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर कुंभ राशीच्या लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मराठी राशी भविष्य परिवाराचा हिस्सा होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.